20,000चा पगार असेल तर आपल्याला बँकेकडे गेलो तर 12,000चं कर्ज मिळतं. ते 12,000चं कर्ज फेडलं नाही तर ते 15,000 होतं, 16,000 होतं. 20,000तले 16,000 घेतले, 4,000 राहिले तर घर चालू शकतो का आपण? 4,000मध्ये आपण असताना घर खर्च चालू शकतो का? नाही. तीच परिस्थिती मोदींनी आलेली आहे. तीच परिस्थिती मोदींनी आलेली आहे. म्हणून त्याचं मोदींचं उत्तर काय? तर मोदींचं साधं सुधं उत्तर आहे, दारुड्याची जी वृत्ती आहे, दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती मोदीने स्वीकारली. दारुड्याची वृत्ती काय? तर बायकोच्या अंगावरचं मंगळसूत्र विकायचं, घरातली भांडी विकायची, घरातलं असताना साबण विकायचं, का दारू प्यायची आहे. नाही मिळालं तर घर विका आणि दारू प्या आणि स्वतःला असताना उघड्यावरती आणा, अशी परिस्थिती. मोदीने सुद्धा तोच फॉर्म्युला स्वीकारला. मोदी आता काय म्हणतात की शासनाचा यंत्रणा आम्ही कमी करणार आहोत, खाजगीकरण करणार आहोत. म्हणजे काय? सरकारचे जे नवरत्न आहेत, मग ते ऑइल कंपनी असतील, त्यामाग असताना आयर्न रोडच्या कंपन्या असतील, एअर इंडिया तर अगोदर विकून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे. हे सगळे नवरत्न विकून टाकायचे आणि त्यातून येणारा जो आहे तो पैसा चालवायचा, अशी असणारी परिस्थिती. दारुड्याने जो मार्ग स्वीकारला तोच मार्ग हे सरकार आपल्याला असताना समजावून सांग. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना,